ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांना ओळखले जाते. आपल्या गावच्या सुपुत्री धनश्री सचिन पवार कोले यांचा सत्कार सुवर्णा कुमार यांच्या हस्ते होतोय. नमस्कार, मी धनश्री हाऊस क्वीन मध्ये तुमचं खूप सारं स्वागत करते. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत. दोन गोष्टी सांगणार आहे. त्यातली एक तर गोष्ट ऑब्व्हियसली एक ब्लाऊजचं डिझाईन खूप मस्त केलेलं आहे आणि तुम्ही म्हणताय ना की आम्हाला सुद्धा असं वर्क करून घ्यायचं किंवा ब्लाऊजचं फिटिंग चांगलं हवं आहे. तर एक तर माझे टेलर मी तुम्हाला सांगितलेले आहेत, पण अजून तुम्हाला ऑनलाईन पण तसं हवं असेल तर माझी जी मैत्रीण आहे जी इथेच राहते तर ती सुद्धा करते खूप छान. तर तिचे मी डिटेल्स देईन तुम्हाला, कारण काही जणांना कसं होतं की इकडे यायला मिळत नाही किंवा हे त्या अशा गोष्टी आहेत, तर तिच्याशी कॉन्टॅक्ट तुम्ही करू शकता. बाकी मी केस कट केलेले आहेत. रिझन हे होतं केस कट करण्याचं, कारण मी मारलेला होता स्टेप विथ लेअर कट. पहिले लेअर कट मग स्टेप विथ लेअर कट. मग ते काय होतं माहिती आहे, असे 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 पायऱ्या पडलेल्या असतात. केस जसे वाढते तसे खालचे केस असे निमुळते दिसतात आणि नंतर नंतर ते असं होतंय ना की वेणी घातलं तरी अशी शेंडी येणार, केस बांधली तरी खालचे अशी निमुळते दिसणार. स्टार्टिंगला हेअर कट अप्रतिम वाटतो आपल्याला, पण एक महिन्याभरानंतर सगळं मेस होऊन जातं. मग माझे केस छान वाढले, म्हणजे ग्रोथ खूप मस्त आहे आता केसांची आणि त्यासोबतच हेअरफॉल पण प्रचंड कमी झालाय माझा. कारण डाएट पण आहे, सप्लिमेंट्स पण माझ्या मल्टीविटामिन्स ज्या आहेत त्या सुरत मी डेक्सोरेंज दररोज घेते, कारण आपल्याला आफ्टर तिशी आपल्याला काही गोष्टी ह्या घ्याव्याच लागतात. आणि बाकीचं पण आहे, म्हणजे सिरम लावणं, तेल वगैरे जे लावते त्या सगळ्या गोष्टी. गेले 1 वर्ष कोणतीही हेअर ट्रीटमेंट केलेली नाही. मग म्हटलं की मी हेअर कटिंगला गेले होते, मी हेअर कलर करायला गेले होते काल. आणि गेल्यानंतर जो कलर करणारा होता तो काय मला म्हणायला लागला की मॅडम हेअर जो आहे नीचे से थोडा कट कर देता. मी म्हटलं नको कट करू, मी खूप मेहनतीनं वाढवते. तर तो काय बोलला की खालचे जे पातळ असतात ना केस, इथून जी शेपटी होते तर ते ट्रिम करत जा तुम्ही 3 ते 4 महिन्याला. कारण काय होतं, जे पातळ केस आपण विंचरत जातो ना तर खाली गुंतावून ते तुटतात, हेअरफॉल जास्त होतो, त्यामुळे नेहमी ट्रिम करावेत. मग मला लक्षात आहे मी मागचे ट्रिम कधी केले होते, तर एवढी लेंथ जी होती, जी लास्ट एका व्हिडिओमध्ये मी दाखवली होती तुम्हाला माझी केस, तर तेवढी कट केली. पण वेणी घातल्यानंतर तर छान वाटतात केस, एवढी डेन्सिटी पण व्यवस्थित वाटते, काय असं हे वाटत नाही. मी खुश आहे. मला टेन्शन, मला नाही कट करायचे होते. मम्मीला दाखवलं, राशीला दाखवलं, मग आता छान दिसायला लागलेत म्हणायला लागले. म्हटलं ठीक आहे, मग आता व्यवस्थित जरा अशाच पद्धतीने वाढतील, बघू. आता ट्रीटमेंट जी आहे बोटॉक्स किंवा केरॅटिन करायचा विचार आहे, पण वर्ष झाल्यानंतर कंप्लीट. नोव्हेंबरमध्ये कंप्लीट वर्ष होतं. मागच्या नोव्हेंबरमध्ये मी केली होती, बोटॉक्स केली होती, बोटॉक्स की नॅनोप्लास्टी केली होती. त्याच्यानंतर आत्ता ह्या नोव्हेंबरमध्ये करेन मी, अभिषेकच्या लग्नाच्या अगोदर. तोपर्यंत काही नाही करणार आहे, तोपर्यंत राहू देत जरा व्यवस्थित. आता बघायचे अजून. मला एवढं काय हेअरफॉलचं हे नाही जाणवलं, म्हणजे ट्रीटमेंट केल्यानंतरचा एक्स्ट्रीम हेअरफॉल होता आणि आता असं नाही जाणवलं. तो नॉर्मलच होता, तेव्हाही जेवढा व्हायचा तेवढाच होत होता. पण मध्यंतरी माझ्या झोपेची वेळ जी होती ना तर ती चेंज झाली होती, टोटली चेंज झाली होती. म्हणजे 1-1 वाजता पण झोपत होते मी. कामं आणि हे ते सगळं, म्हणजे ते नवीन बिझनेस आणि सॉर्ट आउट करणं जास्त मला हे होत होतं. पण आता थोडंसं मी सगळंच चेंज केलेलं आहे. जिम, डाएट, त्याच्यानंतर डाएट म्हणजे घरचंच खाणं आहे आणि त्याच्यानंतर झोपेच्या वेळा, त्याच्यामुळे ते सगळं कव्हरअप होत आलेलं आहे. आता तुम्हाला ब्लाऊज दाखवते. ओके, माझ्या अवताराकडे दुर्लक्ष करा, कारण आता सध्या धावपळ होते जास्त. हे बघा, महेश्वरीचीच एक साडी आहे आणि मला आता म्हणजे दिवाळी आणि दसऱ्यानिमित्त घेण्यासारखं झालेलं आहे जास्त. तर ह्याची जी साडी आहे ती ग्रीन कलरची आहे आणि याचा ब्लाऊज अशा कलरचा आणि याचा पदर पण अशा कलरचा आहे. पण हे जे असंही तुम्ही करून घेऊ शकता, ब्लाऊजला खूप सुंदर झाले. ही बॉर्डर ना वरच्या साईडला घेतले अशी आणि त्या खाली मस्त असं डिझाईन करून घेतलं. हे पूर्ण हाताचं काम आहे, हाताने केलेलं काम आहे, एम्ब्रॉयडरी आहे मध्ये आणि इतकं सुंदर केलंय ना. हे पण मध्ये छोटे छोटे गोल अशी ही बुट्टी देऊन, कुठे गेला कॅमेरा, क्लिअर दिसा, हां. आणि ह्या हाताला पण सेम असंच केलंय. मी पूर्ण भरू नकोस म्हटलं, थोडे थोडे जागोजागी दे. आणि त्याच्यानंतर हे बघा, पाठीमागची डिझाईन अशी आहे आणि समोर हुक केलेले आहेत. तर मी जो ब्लाऊज माझा मॅचिंगला दिला होता तर तोच त्यांनी केलेला आहे. छान केलंय तिनं. तत्व म्हणून आहे पेज तिचं, मी पेज मेन्शन करेन डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, तुम्ही हवं तर तिथून बघू शकता. ब्लॉग कंटिन्यू करताना 1 दिवसाचा गॅप घेतलाय मी. आदल्या दिवशी म्हणजे कालच्या दिवशी मला काहीच करता आलं नाही, कारण काय ते तुम्ही शॉर्ट व्हिडिओमध्ये बघितला असेलच किंवा बघालच. बरं, आत्ता मी चाललेली आहे कोवाडला. ह्या वर्षी दसऱ्याला माझा काहीही प्लॅन नव्हता जायचा, पण
काही रिझन्स आहेत ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये कळतीलच. तर मग आता मी डिरेक्टली कोल्हापूरला निघते. एकटीच चालले, आरव नाही बोलतोय आणि सचिन पण नाही, कारण आम्हाला नोव्हेंबरमध्ये परत अभिषेकच्या लग्नासाठी सुट्टी घ्यावी लागणार आहे त्यासाठी. मग त्याच्यामुळे मी एकटीच चालले. आणि आता बरोबर किती वाजलेत बघा, 8 वाजलेत. 9ची बस आहे. पण आता मी कॉल करून बघितल्यानंतर ते बोलत आहेत की मे बी ट्रॅफिकवरती डिपेंड आहे, त्यामुळे तुम्ही ट्रॅकिंग जे आहे ते फॉलो करा. तर जेवण तरी झाले, बाकी सगळे जेवतात, मी आवरले माझं आणि चाललेले आहे आता कोवाडला. डायरेक्ट आपण आता कोवाडमध्ये भेटत नाही, कोल्हापूरमध्ये भेटत, कारण राजश्री आणि मी दोघी मिळून मग कोवाडला चाललो आहे. सकाळी 5:30 वाजता मी कोल्हापूरमध्ये येऊन पोहोचले आणि तिथून मला वाटतं यायला इथं राजश्रीकडे अर्धा तास लागला. येऊन जरासं फ्रेश झाले, आता बसले. राजनंदिनी अजून उठलेली नाही आहे आणि मी आता बघते आम्ही काय काय करायचं, आज किती वाजता निघायचं आहे. मला मंदिरात पण जाऊन यायचं आहे. नाही ना उठली काय नाही ना. आता थोडा चहा चहा थोडासा घेऊन मग सुरुवात करूया दिवसाची. दर्शन छान झालं, मुखदर्शनच घेतलं आणि मस्त झालं. पण मुखदर्शन सुद्धा येतोय तिकडनं यायला लागलं बहुतेक. आणि आता चाललेलो, आता मी राजश्रीचं एक शूट आहे तर तिकडे जायचं आणि तिथून मग डिरेक्टली कोवाडला जाणार आहोत. गर्दी खूप म्हणजे खूप होती, खूपच सदी. खूप सारे लोक म्हणजे दिसले, सगळे राजकारणी कोण कोण येणारे बरोबर ह्या ह्याच्यात. आणि गर्दी इतकी मुखदर्शनला सुद्धा एवढी गर्दी होती तरी सुद्धा छान झालं दर्शन. आणि तिथेच बरोबर मी असं हात वर करताना एकटीने बघितलं, ते म्हणते थोडं वियर्ड वाटेल पण मला तुमच्या ब्रेसलेटचं डिझाईन पाहिजे. आणि तिथल्या तिथे त्याने ते करून घेतलं, फोटो काढून घेतली. म्हटलं ठीक आहे चला, आता गाडीची वाट बघत थांबलोय आणि आता निघणार आहोत. आपण यांना ओळखलत का? मी तरी ओळखलं नाही. माझा भाऊ कुठं हरवलाय? हे बघ गोंधळ गोंधळ बघ गोंधळ. वादळ वादळ आहे वादळ. ए वादळ वाट. आल्यानंतर थोडं इकडे तिकडे झालं, परत खाली जाऊन आले. त्याच्यानंतर आता आम्ही चाललो. तिथं मागच्या वेळेला पण मी गेले होते. आरती असते इथे आणि जवळजवळ मी कॉलेजला 3rd इयरला असताना सुरू केलं होतं इथे पण देवीच्या आरतीने हे. तर आम्ही चाललेलो आता मम्मी ते. आज आमच्या घरचा नैवेद्य आहे, हलवायचे आहेत, त्यानिमित्तानं पोळीचा नैवेद्य असणार आहे. मी आणि इथे माझी मासाहेब दोघीजणी, मम्मीनं सगळं केलंय पूर्ण. पोळ्या फक्त मी आता भाजून घेते, ती लाटून देते. इथे छान पोळी आहे. इथे मम्मी पोळ्या लाटायला लागल्या. चला, आणि आज मला देवीची ओटी भरायला सुद्धा जायचं आहे, ते पण काम आहे. आणि प्लस आज संध्याकाळी आमच्या गावात आहे हळदी कुंकूचा कार्यक्रम आणि त्यासोबतच होम मिनिस्टरचा कार्यक्रम लागला गेला. आणि त्यामध्ये आपण स्पॉन्सर केलेले आहेत पैठणी, जे पहिला नंबर असेल, बाकी आणि काही गिफ्ट्स वगैरे. तर त्यानिमित्तानं आपल्याला जायचं आहे तिथे संध्याकाळी. तर माझा ब्लॉग शेवटपर्यंत स्किप न करता पहा, तुम्ही एन्जॉय करा. आणि छोटे शॉर्ट मिनी ब्लॉग्स आहेत ते पण मी टाकते, तर तेही पाहायला विसरू नका. तयार तर मी झाले आणि ही साडी आपल्या कलेक्शनमधलीच आहे. गावामध्ये आहे झिम्मा फुगडीचा नाही, गावामध्ये आहे हळदी कुंकू आणि होम मिनिस्टरचा कार्यक्रम, तर त्यासाठी बोलवलेत. आणि आता आम्ही सगळेच निघत आहोत. 8 वाजेपर्यंत ये म्हटले होते. मग आता 8ला बाय पावडर लावून घ्यायला लागलीस. नको ग, नक्की नका खायला लागले ते बाई. तर मग चला जाऊयात आणि बघूयात आज होम मिनिस्टर कार्यक्रमात काय काय होणार आहे. आपल्या या कार्यक्रमासाठी मूर्तीपूजन व दीपप्रज्वलनाचा इथे कार्यक्रम या संघातून होत आहे. ब्रँड अँबॅसेडर म्हणून ओळखले जाते आपल्या गावच्या सुपुत्री धनश्री सचिन पवार कोले यांचा सत्कार सुवर्णा कुमार यांच्या हस्ते होतोय.
कृषी सहाय्यक प्रियंका मॅडम काय उपस्थित वर्षातून एकदा दोनदा असे कार्यक्रम गावात होतात. तुम्ही सगळ्या जणी खूप आनंदाने आणि उत्साहाने भाग घेता आणि आजचा जो कार्यक्रम होणार आहे त्या कार्यक्रमामध्ये सुद्धा खूप उत्साहाने तुम्ही भाग घ्या, पैठणी जिंका. आणि एक सांगेन, आयुष्यात जे घडतं ते नेहमी चांगल्यासाठीच घडतं. आपण घरात असतो, घरातली कामं करतो, काही जणींना वाटतं की अरे ही पुढे गेली, हिनं काहीतरी आयुष्यात करून दाखवलं. तुमच्या सगळ्यामध्ये सगळं कॅलिबर आहे. तुम्ही मनात ठरवलं तर खूप काही गोष्टी करू शकता आणि आयुष्य पुढे, म्हणजे वयाचं बंधन नाही कुठल्याच गोष्टीसाठी. आपल्याला वाटतं की आपलं वय झाले आपण काही करू शकत नाही, तर असं नाही. तुम्ही आयुष्याच्या कोणत्याही टप्प्यावरती नवीन सुरुवात करू शकता आणि पुढे जाऊ शकता. त्यासोबतच आयुष्याचा प्रत्येक टप्प्यावर आनंद घ्यायला विसरू नका. सो एवढंच मी बोले आणि आजचा कार्यक्रम मस्त छान गाजवा, छान पद्धतीने खेळा आणि पैठणी जिंका. गाऊया कलाबाजी इकडं त्यांनी तोडलेली भाजी तुम्ही घेऊन गेला काय? 1 2 3 तळ्यात मळ्यात तळ्यात मळ्यात तळ्यात तळ्यात. दादा म्युझिक कुठे लावला लावा की म्युझिक. ओके चला 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 वणी दोघे पण टाळ्या. ओके ठीक आहे, जिल्हा बनायची थांबा की आवडली.